श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढिले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी, त्या ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासे सान्निध गुरु असे जाणे निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेन, तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ती येचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तेपासून बाळप्पासी त्रास देते अहर्निशी. घराने सांगता समर्थासी बाई ती शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यशा बहुत असे सापरत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्था राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गगुलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले, तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवतो तयासी, तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपण असे चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणी प्रती. सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यासे दुरी करावे राणी म्हणत असे. असो ऐसे एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. त्याची करून या जोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली सर्वत्र काय असे उने तिथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकते आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊने समर्थ बोलले, काय वाचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले माणसे श्रीचरणी अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले चोळप्पा सेवा करत आती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे तेथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एक सेवा करण्यास बोलले, काय समर्थ. बाळप्पा दर्शन येत त्यासी आसन दाखवावी. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळवणी. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तिथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळा दर्शन येत हिशोब ठेवी जपाच. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्वभरे ती कोणासी माननाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविले. घरी राणीची प्रीती बाईवर बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवून तैसने केले तयाने. समर्थ दर्शनासी एके दिन कारभार पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करीत कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करुणी बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरता सरकारातून तत्वता
पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराया. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकार हातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रवशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानासी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून. करविले श्रीने उद्यापन शुभ जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थात ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तशी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने ते मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपाण करती. सद्भावेचे नमस्कार ती त्यावर होती कृपाळू. अक्कलकोटी निवासी अजय जयाजी स्वामी राय. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदश अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अध्यक्षमना. जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून घ्या आदी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी मग बसावे आसनी. भक्ती करुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून स्वासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य निवेद्याकारणी स्वामीच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय 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 अध्यारणा. परात्पर कैवल्य साधना ब्रह्मानंदा यतिवर्य. जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेदवज्ञा जगद्गुरु. सुखधाम निवासे सर्व साक्षी करुणालय. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जेवण. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्ट दिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागे आदिमागर कोटे नसे पाहता. असुनी आणि गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचा तर्कचा आश्रय शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपले स्तुते. सहस्त्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविले चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना. कृपा समुद्री यामना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन. लोकी सौख्य साधन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिले तीर. नाम तरणी साचार प्राप्त होव मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना. भ्रांती भुली नाना न बांधो तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञाना करुदयी प्रगटोपे. शांती मनी सदा वसो व्रता विमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो. व्रता विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजने उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भावपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता. अंगी न यावे असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गाव लांबून. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातीला. कैसी करावी स्वामी भक्ती ही नेनुमी मंदमती. परी असता शुद्ध चिती त्याची भक्ती श्रेष्ठपे. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभार्थ निष्फळ भक्ती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशो अध्याय कोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता. चारी पुरुषार्थी इतिहाता. पाप ताप दैन्य वार्ता ते काही न उरेची. सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभवणी. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असत श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी.
शीतोष्णाची भीती नसेची ज्याच्या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ, परमेश्वर रूपयती ऐसे ज्याचे वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाती, त्यावेळी मंगळवेड्यात बासप्पा तेदी राहत, दारिद्र्य पिढिली बहुत दीनस्थिती तयाची, ते एके दिनी फिरत फिरत सहज वना माझे जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज, कंठक्षया करून तीवरी केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्षी करून दासाकडे पाहावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून यास्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती, वरदहस्ती ठेविती तत्काळ मस्तकी तयाच्या, बासप्पाचे श्रीचरण मन झडले त्यापासून, राहू लागला निशिदिन स्वामी सन्निध आनंदे, मग बासप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता, करीत असे एकांता मने घर बुडाले, बासप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी, मने सोडिले संसारासी वेड काय लागले, परी बासप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादन भीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घर घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बासप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापद ओरडती, परी बासप्पाची चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह बाण नसेची, तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य बाल, भूभाग वापिला सकळ तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला बासप्पा भानावरती आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी भयभीत झाली अंतरी, तो तयाचे मधुरोत्तरी समर्थ काय बोलत, भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके करी घे, न करी अनुमान काही देव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बासप्पा भय सोडून त्वरित घरी येऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावर गुंडाळून सर्प त्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले, तैतून या परतले सत्वर ग्रामा माझे आले, बासप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळे, तिथे आपले अंगवस्त्र बासप्पा सोडून पाहत, तो त्यात स्वर्ण दिसत सर्पगुप्त झाला, ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, माया ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती, ऐसे बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखी करावा संसार दारा पुत्र पोषिजे, असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ जप मंत्रे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसुत पंचदशोऽध्याय गोडा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ।